मित्रांनो, मी देवराव लुगडे महाराज, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचा बीड जिल्ह्याचा सरचिटणीस. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटल्यानंतर परळीच्या भागामध्ये एकही पदाधिकारी कार्यकर्ता या पक्षाकडे शिल्लक राहिला नव्हता. अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेला संभाजी ब्रिगेड सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका अध्यक्ष पदाची जिम्मेदारी मी घेतली. सुरुवातीच्या काळात शरदनिष्ठ अभियान, शेतकरी संवाद यात्रा, गाव संवाद दौरा असे वेगवेगळे उपक्रम राबवून गाव खेड्यापर्यंत, परळीतल्या शहरातल्या गल्लोगल्लीपर्यंत आम्ही पक्ष वाढवला. परळीच्या भागामध्ये धनंजय मुंडे अजितदादाकडे गेल्यानंतर इथं परळीमध्ये एकाचीही हिंमत नव्हती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबाच्या पक्षाचं नाव घ्यायची. त्या काळामध्ये या लुगडे महाराजांना निधड्या छातीनं पक्षाचा तालुका अध्यक्ष या नात्यानं पद घेतलं आणि निधड्या छातीनं गावगाव वस्ती वाड्या तांड्यावर गेलो आणि काम केलं. लोकसभेला या माध्यमातून खूप ताकदीनं मैदानात उतरलो, खूप प्रयत्न केला. आम्ही नौके होतो, आम्ही सामान्य कार्यकर्ते होतो. कुणीही आमच्याकडे प्रस्थापित असा माजोरडा श्रीमंत आपल्या पक्षाकडे कुठलाही नसताना आम्ही सामान्य गावखेड्यातल्या गल्लोगल्लीतल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी माननीय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या विजयामध्ये खूप मोठा वाटा त्या ठिकाणी इथल्या दहशतीला दादागिरीला न जुमानता आम्ही या ठिकाणी केला. त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक लागली. परळीमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबाला मानणारा जे वर्ग आहे त्या वर्गाला आणि इथल्या पक्षाला ओहोटी लागली. विधानसभेच्या नंतर पक्षामध्ये किंवा त्याच्या अगोदर काही चुकीचे लोक या ठिकाणी आले. ती लोक कारभारी झाले आणि अशा पद्धतीचा चुकीचा कारभार चुकीच्या लोकांच्या हातात गेल्यामुळं आज पक्षाची काय दयनीय अवस्था झाली आहे ती आम्ही आता बघत आहोत. या ठिकाणी परळी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटातून आपल्याकडे दीपक नाना देशमुख यांनी प्रवेश केला. एक खमक्या उमेदवार त्या ठिकाणी आपल्याला मिळाला होता आणि दीपक नानानेही पूर्ण ताकदीनं या ठिकाणी मैदान गाजवलं. दीपक नाना लढले. शेवटी लोकशाहीमध्ये जनतेचा कौल हे मान्य करावं लागतंय. आज या परळीच्या नगर परिषदेमध्ये अनेक चुकीचे उमेदवार त्या ठिकाणी देण्यात आले. अनेक चुकीचे पदाधिकारी जे नालायक, त्यांना कुणी म्हणजे काळ कुत्र विचारित नाही असे चुकीचे लोक त्या ठिकाणी कारभारी होऊन बसले आणि माझ्यासारख्या सह अनेकांना त्या ठिकाणी जाणून बुजून या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतल्या काही लोकांनी या ठिकाणी बाजूला ठेवलं गेलं. मी जिल्ह्याचा सरचिटणीस आहे. खमक्या इथं निधड्या छातीनं या प्रवृत्तीच्या विरोधात मागच्या काही वर्षामध्ये रस्त्यात मैदान गाजवणारा माणूस. आज पक्षासाठी आम्ही आणि पवार साहेबांच्या विचारासाठी कधीही आम्ही गद्दारी केली नाही, कधीही डाग लावून घेतलेला नाही. असा असताना सुद्धा या नगर परिषदेमध्ये आम्हाला माझ्यासारख्याला पूर्णपणे बाजूला फेकलं गेलं. 13 रॅलीमध्ये सहभागी राहिलो, काही सभामध्ये खासदार साहेबाच्या सहभागी राहिलो, पण जिल्ह्याचा पदाधिकारी सरचिटणीस आहे. माझं नाव मोठं आहे. परळी शहरातलं हे टोक ते टोक किंवा तालुक्यात लुगडे महाराज सांगायची कोणाला गरज नाही. एवढं काम असताना सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आमचा फोटो नाही, नाव नाही किंवा आमचा तिथं सन्मान सुद्धा नाही. आणि फोटोला नाव आल्यावर हापापलेल्या मधली आमची नेच अजिबात नाही. आम्ही कष्टानं काम करणारे सामान्य गोरगरिबासाठी, कष्ट करण्यासाठी, परळीतल्या लोकांचा अन्याय अत्याचारला वाचा फोडण्यासाठी आम्ही काम करतो आणि कामातून ती ओळख आहे. कोणीतरी फोटो टाकावा, नाव टाकावा मधले आम्ही तसले ते रंडवे माणसं नक्कीच नाही. ती मेंग्याची अवलाद आमची नाही, आमची मर्दाची अवलाद. पण आज परळीमध्ये नगर परिषदेमध्ये काय बेहाल झाले. चुकीचे उमेदवार दिले, चुकीच्या लोकांच्या हातात कारभार दिला. म्हणून या ठिकाणी माझी माननीय खासदार साहेब बजरंग बाप्पा सोनवणे साहेबांना विनंती, हात जोडून पवार साहेबाला या परळीच्या भागामध्ये खूप मोठा वर्ग आहे मानणारा, पण तुमच्या बाजूला एवढे चुकीचे लोक तुम्ही घेऊन बसलात की अक्षरशः या परळीचं वाटोळ झालंय. आज त्या चुकीच्या लोकांच्या चुकीच्या सल्ल्यानुसार इथं तुम्ही कारभार करायला आणि सर्वसामान्य घटकासाठी गाव खेड्यातून शहरातल्या गल्लोगल्लीतला जो प्रामाणिक आपल्या विचाराचा, आपल्या पक्षाच्या आणि पवार साहेबाच्या विचाराचा पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, सामान्य तरुणांना तुम्ही डावलून चुकीच्या लोकांना तुम्ही सोबत घेत आहेत आणि याचाच हे प्रत्याही नगर परिषदेचं निवडणूक आहे. म्हणून खासदार, माननीय खासदार साहेब
तुम्हाला जर आत्मचिंतन करायचे तर यापुढे चांगले लोक तुम्ही काही ठेवा, तुम्हाला चांगला सल्ला जमिनीवरला चांगला रिपोर्ट देणारे. काय चालू हे एवढं वातावरण आपल्याला पोषक असताना परळीच्या भागामध्ये अक्षरशः आपली पूर्ण एक हाती सत्ता येण्याचं वातावरण असताना त्या ठिकाणी आज काय केलं, वंचित बहुजन आघाडी, MIM, मनसे, इतर काही पक्ष, मी त्या काळात संभाजी ब्रिगेड मधून असताना यांच्या सोबत ऋणानुबंध वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा तुम्ही अपमान केला. 5 जागा ठरलेल्या असताना 1-2 जागा घ्यायच्यात घ्या, नाही तर जाणीवून अशा पद्धतीचं बोललात. मी वारंवार म्हणत राहिलो की MIM ला सोबत घ्या, वंचितला सोबत घ्या. अनेक लोक म्हणजे अपक्ष उमेदवार उभा राहिले, आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी जे की पक्ष फुटल्यापासून ज्यानं काम केलं अशा अनेकांना तुम्ही उमेदवारी दिल्या नाहीत. आज बबलू साजेद नावाचा माझा मित्र आहे, पक्ष फुटल्यापासून पक्षासाठी अहोरात्र झटला, पण त्या माणसाची उमेदवारी का डावलली. आज परळीच्या भागामध्ये मागच्या 30 वर्षापासून जे राजकारणात सक्रिय आहेत आदरणीय शरीफभाई शेख यांना त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात उमेदवारी देणं अपेक्षित होतं, पण तुम्ही ती उमेदवारी दिली नाही. अनेक चुकीच्या लोकांना उमेदवाऱ्या दिल्या आणि आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी डावललं. म्हणून आज हा पुन्हा कोणीतरी म्हणेन की हा घरचा आहेर वगैरे काही नाही. माननीय खासदार साहेब, या परळीच्या भागामध्ये साहेबाचा पक्ष रोजवायची जिम्मेदारी तुमच्याकडे, आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती की चुकीच्या लोकांच्या हातात यापुढे तरी कारभार देऊ नका. आज गावखेड्यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद होऊ घातल्यात, गावखेड्यामध्ये राबलेला, कष्ट केलेला, आपला पक्ष वाढवण्यासाठी इमानदारीने पळालेला जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला सोबत घ्या. आणि चुकीचे जे काही पदाधिकारी आणि नालायक लोक जे घेतलेत त्याच्यामुळे ही आज परिस्थिती आली. म्हणून या ठिकाणी आम्ही पुन्हा लढू, पुन्हा जिंकू, कारण आम्ही आदरणीय देशाचे नेते पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचाराचे पाईक आहेत. आम्ही हा पक्ष पुन्हा त्याच गतीने वाढवू, लोकांमध्ये जाऊ. फक्त विनंती साहेब, आदरणीय खासदार साहेब, अडचणीच्या काळामध्ये आम्ही पक्ष वाढवायचा, आम्ही लोकांमध्ये जायचं, आम्ही दुश्मन्या घ्यायच्या, वेगवेगळे आंदोलन करायचे, इथं लोकांमध्ये जायचं. अंगावर खोट्या केस झाले, तो माझ्या खोट्या केस घ्यायच्या, आम्ही एवढंच काम करायचं का? आणि निवडणुकीमध्ये अचानक आलेल्या काही दलाल लोकांना तुम्ही सोबत घेऊन त्यांना ताकद देत असताल तर नाही हो साहेब. पुन्हा आमच्यासारख्या गोरगरिबाची ही भावना होऊ देऊ नका की हा भांडवलदाराचा श्रीमंताचा पक्ष आहे. इथं श्रीमंती आणि पैसा बघून त्या माणसाला प्राधान्य दिलेलं जातंय. चाटुगिरी, भामटीगिरी, पुढं करणाऱ्याला इथं प्राधान्य दिलं जातंय. ही आमची मानसिकता होऊ देऊ नका, कारण हा पवार साहेबाचा विचार आहे. म्हणून येणाऱ्या काळात परळीमध्ये पुन्हा पक्ष उभा करायचा असेल तर माननीय खासदार साहेब, विनंती की चांगल्या लोकांना सोबत घ्या, डुप्लिकेट लोक वळका, आणि तुम्ही चांगले इथं 1-2 लोक चांगले ठेवा जे तुम्हाला चांगलं योग्य, चुकीचं कोण आहे चांगलं कोण आहे हे सल्ला देतील. कानात बोलणारे, चाटुगिरी करणारे, पुढं करणाऱ्या मधली आमची अवलाद नाही. आम्ही निधड्या छातीनं पवार साहेबाचा विचार सर्वसामान्य लोकांसाठी झटणारे लोक आहोत. आम्ही कधीही चाटुगिरी करून नाव कमवणाऱ्या मधले नाहीत. येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुन्हा उभा करू, पुन्हा उभा राहू आणि आदरणीय पवार साहेबाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करू. एवढंच या ठिकाणी बोलतो, थांबतो.